बाप्पा आहे ना सोप्यावरती विराजमान आहे. 2 फुटाची मूर्ती आहे मंडळी. बाल स्वरूपात सुंदर मूर्ती अशी बघता तुम्ही 2.5 फुटाची शिवरेकर मूर्ती आहे ना, देखणी मूर्ती आहे. आणखीन एक मूर्ती बघता तुम्ही साधारणतः श्रावणाच्या आधीपर्यंत आपली बुकिंग होऊ शकते. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मंडळी आज आपण आलेलो होतो म्हणजे पेन, हमरापूर आणि जोये येथे. तर चला मंडळी बघूया की सार्थक आर्टमध्ये तर 2026 कोणकोणत्या मूर्त्या ट्रेंडिंगला आहेत आणि कुठल्या मूर्त्या आहेत ना, ते सर्व आपण बघणार आहोत. तर चला मंडळी करतो व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी इथे बघता तुम्ही आत्ता आपण आहोत तो म्हणजे सार्थक आर्टच्या समोरच. इथे बघा कच्च्या मूर्त्या वगैरे, रेडी मूर्त्या वगैरे, डिस्प्ले वगैरे रेडी आहे. तर चला इथे कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत म्हणजे कोणकोणत्या मूर्त्या आहेत आणि कोणकोणत्या गौराई आहेत ना, ते सर्व आपण इथे बघणार आहोत. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी पहिलीच मूर्ती बघताय तुम्ही, हे बघा फेटा वगैरे बघताय, स्किन वगैरे, डोळ्यांचे आखणे वगैरे बघताय. सुंदर अशी आखणी वगैरे, स्किन कलर एकदम लाईट आहे आणि धोतर वगैरे बघताय. कमीत कमी आहे ना 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे. आणि दुसरी सेकंड मूर्ती बघताय, हे बघा ज्वेलरी वगैरे बघताय, फेटा वगैरे बघताय, चंद्रकोर आहे. आणि हे बघा ब्ल्यू कलरची साज दिलेली आहे म्हणजे ब्ल्यू कलरचा धोतर वगैरे आहे. बाप्पा आहे ना सोप्यावरती विराजमान आहे. स्किन कलर वगैरे, डोळ्यांची आखणे वगैरे बघताय, फेटा दिलेला आहे ब्ल्यू कलरचा. 2 कलरमध्ये बाप्पाची साज आहे बघा. कलर सेज बघताय तुम्ही, एकदम ब्ल्यू अँड स्किन कलर आहे. हा बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि सेकंड मूर्तीसुद्धा बघताय तुम्ही, सेकंड मूर्तीसुद्धा सुंदरच आहे बघा. ग्रीन कलरच्या धोतर वगैरे, डायमंड वगैरे आहेत ना ग्रीन कलरचा. तर फेटा वगैरे बघताय तुम्ही, सुंदर असा फेटा वगैरे, डोळ्यांची आखणी बघा एकदम कडक अशी आहे. आणि तिसरी मूर्तीसुद्धा 2.5 फुटाची आहे बघा, सुंदर अशी. हे बघा चौथी मूर्ती बघताय, 2 फुटाची मूर्ती आहे मंडळी. सुंदर अशी मूर्ती आहे. व्हाईट डॉटर वगैरे दिलेलं आहे, डायमंड वगैरे हे बघताय, डायमंड्स वगैरे, ज्वेलरी बघताय डायमंडची दिलेली. लुक वगैरे बघताय, फेटा वगैरे बघताय, सुंदर असा फेटा दिलेला आहे. डोळ्यांची आखणी बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे बघा, मस्त अशी एकदम सुंदर आणि सुबक मूर्ती बघताय तुम्ही, एक नंबर. आणि 2 फुटाची मूर्ती आहे ही. आणि बाप्पा आहे ना चौरंगावरती विराजमान आहे, मांडी मोडून बसलेले आहेत बाप्पा. हे बघा मंडळी आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही, डार्क सेज दिले आहे बघा, डायमंड वगैरे ब्लॅक कलरचे दिलेले आहेत. हे बघा चॉकलेटी कलरचे डायमंड्स वगैरे आहेत. धोतरसुद्धा चॉकलेटी कलरचं दिलेलं आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे, धोतर वगैरे दिलेलं आहे. बाप्पा आहे ना सोफ्यावरती विराजमान आहे. हे बघा 4 भुजी हात दिलेले आहेत. फेटा बघताय तुम्ही, डोळ्यांचे आखणे वगैरे बघताय. आणि मूर्ती आहे ती म्हणजे 2.5 फुटाची मूर्ती आहे बघा. आणि ते बघताय दगडूशेठ हलवाई, स्किन कलर लाईट दिलेलं आहे. फेटा वगैरे गोल्डन दिलेलं आहे, मस्त. बाप्पा आहे ना जसं काय सोन्याने मढलेला आहे असं वाटतंय. धोतर वगैरे व्हाईट दिलेलं आहे इथे. आणि मूर्ती 2 फुटाची आहे बघा, 2 फुटाची मूर्ती बघताय तुम्ही. आणि दुसरी एक मूर्ती बघताय, बाप्पा सोफ्यावरती विराजमान आहे. फेटा वगैरे बघताय, धोतर वगैरे बघताय, बघताय फेटा, स्किन कलर वगैरे बघताय, ज्वेलरी बघताय. आणि मूर्ती 2 फुटाची बघताय तुम्ही, सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि इथे सुद्धा 2 फुटाचीच मूर्ती आहे. सोफ्यावरती बाप्पा विराजमान आहे. धोतर वगैरे बघताय, सुंदर असा 4 भुजी हात दिलेले आहेत. धोतर वगैरे बघताय, हे बघा धोतर बघताय, डायमंड वर्क बघताय, हे बघा फेटा वगैरे बघताय. मंडळी आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही, सुंदर अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे बघताय आणि बाल स्वरूप आहे बाप्पाचं. हे बघा बाप्पा सोफ्यावरती विराजमान आहे. धोतर वगैरे बघताय, ज्वेलरी बघताय, एकदम सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बाप्पाचा धोतर वगैरे बघताय, डायमंड वर्क वगैरे बघताय, सुंदर असा डायमंड वर्क आहे. हे बघा बाप्पा आहे ना सोफ्यावरती विराजमान आहे. डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, चंद्रकोर बघताय, सुंदर अशी सुबक मूर्ती आहे. 2 फुटाची मूर्ती आहे, मस्त अशी बाल स्वरूपात बाप्पा विराजमान आहे बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि मूर्तीकडे बघू असं एकदम वाटते. लहान मुलांना आहे ना एकदम आकर्षक करणारी मूर्ती आहे, बाल स्वरूपात सुंदर अशी.
एक नंबर मूर्ती आहे बघा. मंडळी आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही, सुबक आणि सुंदर मूर्ती बघतायत. चौरंगावरती बाप्पा विराजमान आणि मूर्तीचं नाव आहे चौरंग आहे बघा. सिंपल आणि साध्या पद्धतीत बाप्पा विराजमान आहे. हातात आहे मोदक. काहीच वरचं देखावं नाही. सिंपल आणि सुबक मूर्ती आहे हे बघा. ह्या मूर्तीला आहे ना डेकोरेशन पण तुम्हाला सिंपलमध्ये लागणार आहे तरच सुंदर असं दिसणार. हे बघा चौरंग बघताय तुम्ही, सुंदर अशी सुबक अशी मूर्ती बघताय तुम्ही, मस्त अशी. आणि 2 फुटाची मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती बघताय तुम्ही 2.5 फुटाची शिवरेकर. सिंपल सुंदर. ह्या मूर्तीवर तुम्ही पाठीमागे वॉटरफॉल म्हणजे निसर्गाचा देखावा डोंगर वगैरे दाखवू शकता. एवढं सुंदर देखावा केल्यानंतर मूर्तीची झलकसुद्धा सुंदर दिसणार आहे तुम्हाला. कारण मूर्तीच त्या पद्धतीत आहे. असं नाही का डायमंड वर्क पाहिजे काय पाहिजे, तिला तुम्ही घरी नेऊन सजवली धोतर वगैरे लावला ना सुंदर अशी दिसेल. आणि पाठीमागे तुम्ही डोंगराचा निसर्गाचा साज तुम्ही म्हणजे डेकोरेशन करू शकता. पाणी पडताना डोंगर दाखवू शकता, सूर्य मावळताना म्हणजे तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही दाखवू शकता. हे बघा मूर्तीचा लुक वगैरे बघताय, सुंदर असं स्किन कलर वगैरे दिलेले. त्याच्यानंतर जर तुम्ही डायमंड वर्क केल्यानंतर मूर्ती आणखी सुंदर दिसणार आहे. हे बघा कमसे कम 2.5 फुटाची मूर्ती आहे. आणि आणखीन एक त्याच्यासोबत मूर्ती आहे बघा. हे बघा ही मूर्ती बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे. 2 फुटाची मूर्ती आहे. बाप्पा सोफ्यावर विराजमान आहे. ग्रीन कलरचा धोतर आहे. डायमंड वर्क बघताय तिचा सुंदर असा. दुसरी एक मूर्ती बघताय तुम्ही, सुंदर मूर्ती आहे. कलरमध्ये काही डिफरंट नाही, काहीच कमी नाही, एकदम सुंदर आहे. फक्त तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. फेटा वगैरे बघताय, स्किन कलर बघताय, डोळ्यांचा आखणी वगैरे बघताय, धोतर वगैरे बघताय. मस्त अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बाप्पा सोफ्यावरती विराजमान आहे. नाही करून या 3 फुटाची मूर्ती आहे ही. आणि त्याच्याहून सुंदर आहे बघा. बैठक वगैरे बघताय तुम्ही बाप्पाची सुंदर अशी. व्हाईट धोतर वगैरे डायमंड वर्क बघताय तुम्ही. हे बघा ज्वेलरी डायमंड वर्कची दिलेली आहे. फेटा वगैरे बघताय, डोळ्यांची आखणी बघताय सुंदर अशी आहे. हे बघा हा फेटा बघताय, डोळ्यांची आखणी बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे सुबक. एक नंबर आहे बघा. आणि कमसे कम 2 ते 2.5 फुटाची मूर्तीच आहे ही. तर चला आणखीन बघूया आपण. हे बघा इथे मूर्ती आहेत, पण कसं आहे जे खाली मूर्ती असल्यामुळे आहे ना आपल्याला त्या समोरून घेता नाही येणार, त्याच्यामुळे तुम्हाला झूम करून दाखवणार आहे. आणि ही मूर्तीची डोळ्यांची आखणी वगैरे बघा, सुंदर डायमंड वर्क वगैरे आहे. आणि बैठकसुद्धा सुंदर आहे. तर चला आता बाकीच्या मूर्त्या दाखवते तुम्हाला. हे बघा मूर्त्या बघताय तुम्ही, सुंदर मूर्त्या आहेत या. डिस्प्लेचे मला तुम्हाला काहीच दिसत नसेल तर त्याला पुढे बघूया. इथे बघताय बाल स्वरूपात बाप्पा बघताय. मूर्ती आहे ना देखणी मूर्ती आहे. हे बघा ज्वेलरी बघताय, फेटा बघताय बाप्पाचा, डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, सुंदर अशी आखणी आहे बघा. फेटा बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे बघा. देखणी मूर्ती आहे, काहीच कमी नाही आहे. बाल स्वरूपात आहे बाप्पा. हे बघा धोतर वगैरे बघताय, बाप्पा उंदरावरती विराजमान आहे. आणि कमसे कम 2 फुटाची मूर्ती आहे बघा. ही 2 फुटाची मूर्ती बघताय तुम्ही. आणखीन एक मूर्ती बघता तुम्ही बाल स्वरूपात. हे बघा डिप्ट बाल स्वरूपात दिलेलं आहे. आणि निसर्गाचा देखावा तुम्ही दाखवू शकता. हे बघा आणि निसर्गाचा देखावा म्हणजे डेकोरेशन तुम्ही निसर्गाचं दाखवलं ना की आणखीन सुंदर दिसणार आहे. सेम पाण्याचा झरा वगैरे दाखवू शकता तुम्ही पाठीमागे, वॉटरफॉल वगैरे. आणि हे बघा पोजिंग वगैरे बघताय, बाप्पा आहे ना सोफ्यावरती विराजमान आहे म्हणजे चौरंगावरती बोलू शकता तुम्ही. सिंपल आणि सुबक मिळते, डायमंडवर काहीच नाही आहे. सिंपल फक्त कलर काम केलेलं आहे. आणि मस्त अशी मूर्ती आहे. आणि हीच बघा इथे बघा मंडळी, सुंदर अशी मूर्ती आहे. जणू काय कृष्ण आपल्या समोरच आहेत असं वाटतंय बघा. फेटा वगैरे बघताय, मोर पीस वगैरे लावलेले आहेत फेट्याला. सुंदर अशी कृष्ण स्वरूपात तुम्हाला बालमूर्ती दिसते. हे बघा आणि ट्रेंडिंगला आहे. 2-3 वर्ष ही मूर्ती आहे ना ट्रेंडिंगलाच आहे. एकदम कडक अशी मूर्ती आहे. मोर दिलेले आहे समोर बाप्पा. त्यासमोर आहे ना उंदीर मामासुद्धा छोट्या स्वरूपात दिलेले आहे. धोतर वगैरे बघताय, कृष्ण धवल या मूर्तीला बोलू शकता तुम्ही. एक नंबर मूर्ती आहे. डोळ्यांची आखणी वगैरे बघताय. हे बघा 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे.
आणि बघा दुसरी एक मूर्ती बघताय तुम्ही, कृष्ण धवल म्हणजे कृष्णाच्या स्वरूपात कलर स्किन वगैरे दिलेले आहे. कलर आहे लाकडी कलर आहे. चौरंगावरती बाप्पा बसलेला आहे. 2 ते 2.5 फुटाची मूर्ती आहे ही. डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ओपनमध्ये मूर्ती ठेवली ना काही आणखीन सुंदर दिसणार आहे ही. आणि हे बघा दुसरी एक मूर्ती बघताय तुम्ही, सिंदूरमध्ये बघताय, पूर्ण मूर्तीला सिंदूर वगैरे आहे. आणि डायमंड वेक नाही आहे, बाप्पा चौरंगावरती बसलेले आहे, सुंदर मूर्ती आहे 2 फुटाची. हे बघा आणखीन एक मूर्ती बघताय तुम्ही समोरला, 2 ते 2.5 फुटाची आहे. डायमंड वेक धोतर वगैरे लावलेले आहे, सुंदर अशी स्किन कलर लाईट आहे. आणि हे बघा आणखीन एक मूर्ती बघताय, सुंदर अशी मूर्ती आहे बघा, स्किन कलर वगैरे बघता, डायमंड वर्क बघता. आणि हे बघा बाल स्वरूपात बाप्पा आहे. डायमंड वर्क सिंपल दिलेलं आहे, आणखीन सजवलं ना ते सुंदर दिसणारे फेटं वगैरे लावल्यावर. तर चला आणखीन पुढे बघूया. हे बघा आणखीन एक मूर्ती बघताय, कृष्ण स्वरूपात कालिया नागावरती डॅन्स करताना. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे, कृष्ण स्वरूपात दाखवलेली आहे बाप्पाची मूर्ती. हातात बासुरी वगैरे दिली ना का आणखीन सुंदर दिसणार आहे. तुम्ही तिला जर सजवली तर आणखी सुंदर मूर्ती दिसणार आहे, काहीच कमी नाही आहे मूर्तीमध्ये. सुंदर अशी मूर्ती आहे, डोळ्यांची आखणी वगैरे बघताय, फेटा वगैरे बघताय, धोतर वगैरे बघताय. हा बघा कालिया नाग खाली दिलेलं आहे, नागावरती डान्स करताना दाखवलेली आहे बघा मूर्ती. मंडळी समोरला बघताय दादा आहे. दादा आपलं नाव काय? महेंद्र करत. ओके. तर सार्थक आर्टमध्ये जर कोणाला बुकिंग करायची असेल तर ती कुठपर्यंत आपली बुकिंग होऊ शकते, किती तारखेपर्यंत? आता सध्या बुकिंग चालूच आहे आपल्याकडे. साधारणतः श्रावणाच्या आधीपर्यंत आपली बुकिंग होऊ शकते. ओके. जर आपल्या शॉपवरती जर कोणाला यायचं असेल तर कसं येऊ शकतो? शॉपवर यायचं झालं तर पेनपासून एक 10 किलोमीटरच्या अंतरावर इकडे हमरापूर विभागामध्ये पोटेदेव म्हणून जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला ते सांगतील. ओके. तर मंडळी कोणाला यायचं असेल ना तर रस्त्यावरतीच शॉप आहे सार्थक आर्ट म्हणून. त्या शॉपवरती तुम्ही सरळ आल्यानंतर लेफ्ट साईडला सार्थक आर्ट तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यानंतर साधारण आपल्या मूर्तीची स्टार्टिंग प्राइस आणि एंड सांगू शकता? साधारणतः स्टार्टिंग आहे ते आपल्याकडे फूट वाईज मूर्त्या आहेत आपल्याकडे. 1.5 फुटापासून ते पुढे 7-8 फुटापर्यंत मूर्त्या तयार होतात, जसं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. मग 4,000पासून ते पुढे जसजशी मूर्ती असेल किंवा तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तशी प्राइस आम्ही त्या मूर्तींना लावतो. ओके. मग आपल्याकडे रेडी फक्त मूर्ती भेटते का कच्ची पण अशी? नाही, आपल्याकडे फक्त पेंटिंग करून मिळतो. प्रोडक्शन आपलं कच्च्याचं प्रोडक्शन आपलं नाही, ते आपण बाहेरून मागवतो. ओके. तर मंडळी जर तुम्हाला मोठी बुकिंग करायची असेल ना तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आणि जर आपल्याकडे ऑनलाईन सुद्धा बुकिंग आहे का? हो, ऑनलाईन सुद्धा तर बुकिंग. ते फोन नंबरवर का कशी? मी तुम्हाला कार्ड देतो, त्या कार्डवर काही नंबर आहेत, त्या नंबरच्या द्वारे तुम्ही बुकिंग करू तर शकता. मंडळी जर कोणाला ऑनलाईन बुकिंग करायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल ना तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये दादांचा नंबर देणार आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि दादांची बोलून घ्या. तर चला मंडळी, ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.